विदर्भात 2 आठवड्यापूर्वी मान्सूनचा पाऊस दाखल झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीनं जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पेरणी केली। अमरावती जिल्ह्यातही जवळपास 35% शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु पावसाने हुलकावणी दिल्याने 65% शेतकऱ्यांची अजूनही पेरणी बाकी आहे। दुसरीकडे सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कपाशीचं बियाणं टोभलं, तुरीचं बियाणं टोभलं, त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या शेतामध्ये कपाशीचं बियाणं पेरण्याची वेळ आलेली आहे। कारण मागील 8 ते 10 दिवसांपासून अनेक भागामध्ये जे आहे ते पावसाने दडी मारली, त्यामुळे ज्या भागामध्ये कपाशी निघालेली आहेत आणि ज्या भागामध्ये कपाशी निघाली नाही त्या ठिकाणी पुन्हा एकदा कपाशी लावण्याचं काम जे आहे ते महिला शेतकऱ्यांच्या वतीनं केलं जात आहे। आपण बघू शकतो 8 दिवसापासून पावसाने दडी मारली होती, त्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते कपाशी उगवलीच नाही। त्या ठिकाणी आता महिलांच्या वतीनं आपण बघू शकतो या ठिकाणी कपाशी लावले जात आहे। त्याला आपण जर आपण म्हटलं तर याला सरकी पुन्हा टोपणे असं देखील म्हटलं जातं, खांडण्या लावणे असं देखील ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं आणि तेच काम आता महिलांच्या वतीनं केलं जात आहे। याचा खर्च देखील वाढलेला आहे। मोठ्या प्रमाणात आधी सुरुवातीला लागवड कपाशीची केली होती, त्यानंतर पुन्हा आता कपाशी ज्या ठिकाणी निघाली नाही त्या ठिकाणी बियाणं लावावं लागतं आणि त्याचा खर्च देखील शेतकऱ्यांचा वाढला आहे। आपल्यासोबत काही महिला शेतकरी आहेत ज्यांचं हे शेत आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काकू, काय सांगणार, पुन्हा एकदा कपाशीची लागवड करावी लागत आहे, तुम्हाला खांडण्या तुम्ही लावतायत, कपाशीचा काय कारण आहे? पाणी नाही आलं याचं कारण आहे, याच्यामुळे डबल लावा लागून राहिलं, डबल बियाणं लागून राहिलं। अजून सोयाबीन लावली, सोयाबीनचंही तसंच आहे, पाण्यामुळे पाणी नाही आलं तर कापसाले भाव नाही आहे, असे आहे भाव। किती एकर तुम्ही जमीन केलेली यावर्षी आहेत आणि किती बॅगा आणाव्या लागल्या होत्या सुरुवातीला विकत आणले होते 12 पहिले, आता लावाची आहे अर्धी, आता 2-4 पॅकेट लावले। किती ठिकाणी अशा निघालेल्या नाही एका शेतात? पुरेच आहे ना, हे पुरं वावरातच नाही निघालं। किती दिवसापासून या भागामध्ये पाऊस नव्हता? 8 दिवसापासून पाणी नाही होतं। काल आलं पाणी? हो, काल आलं। नक्कीच बघू शकतो 8 दिवसापासून पावसाने दडी मारली होती आणि त्यामुळे जे आहे ते अनेक ठिकाणची कपाशी निघालेली नाही आहेत आणि त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी कपाशीची लागवड महिला शेतकऱ्यांच्या वतीनं केली जात आहे। आधीच जर पाहिलं तर आपण कपाशीच्या बियाण्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ झालेली आहे, खताचा खर्च वाढलेला आहे, मजुरीचा खर्च, फवारणीचा खर्च वाढलेला आहे आणि त्यातच पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक भागामध्ये लावलेली कपाशी निघाली नाही, त्यामुळे पुन्हा एकदा कपाशी लावण्याचं काम शेतकऱ्यांच्या वतीनं केलं जातं आणि त्याचा खर्चही मोठा आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।